लातूर शहराजवळील खंडापूर शिवारात आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक संत पादुका दर्शन सोहळा आणि अखंड हरिनाम पारायण सोहळ्याला आर्थिक अपहाराचे मोठे गालबोट लागले आहे. या सोहळ्यात भाविकांच्या श्रद्धेतून गोळा झालेला कोट्यवधी रुपयांचा निधी घेऊन मुख्य आयोजक किशोर महाराज शिवणीकर किशोर धोंडीराम जाधव फरार झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी अखेर पोलिसांत अधिकृत गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस या हाय प्रोफाईल प्रकरणाचा तपास करत आहेत. खंडापूर शिवारात दिनांक 22 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान एका भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे वारकरी संप्रदायातील थोर संत, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत जनाबाई आणि संत तुकडोजी महाराज यांच्या उत्सव पादुका दर्शनासाठी येथे ठेवण्यात आल्या होत्या. या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून आणि राज्याबाहेरून लाखो भाविकांनी लातूरमध्ये अलोट गर्दी केली होती. या 9 दिवसांच्या सोहळ्यादरम्यान हजारो सेवेकरी, देणगीदार आणि भाविकांनी सढळ हाताने कोट्यवधी रुपयांचा निधी दान केला होता. मात्र हा सोहळा संपल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला. भाविकांच्या श्रद्धेतून गोळा झालेल्या निधीतून सुमारे 6.5 कोटींपेक्षा जास्त, अंदाजे 3.65 कोटीहून अधिक रक्कम घेऊन मुख्य आयोजक किशोर महाराज शिवणीकर हे अचानक फरार झाले. धार्मिक कार्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट झाल्याचे समोर येतात संपूर्ण वारकरी संप्रदाय आणि भाविकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली. लाखो भाविकांची फसवणूक झाल्यामुळे किशोर महाराज शिवणीकर यांच्या विरोधात वारकरी कृती समिती आणि स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. शिवणीकर महाराजांना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी पोलिसांवर मोठा दबाव निर्माण झाला होता. अखेर भाविकांच्या वाढत्या जनक्षोभाची दखल घेत पोलिसांनी या बहुचर्चित प्रकरणी किशोर महाराज शिवणीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. एकमत डिजिटल करिता नितीन बनसोडे, लातूर. असं खंडापूर शिवारामध्ये जो संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा झाला होता, त्या सोहळा प्रकरणी शिवनेरी महाराजावर आज मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. कोणत्या कारणाने गुन्हा दाखल झालेला आहे, काय कारवाई चालू आहे? आमच्याकडं जो 22/2/2026 ते 2/3/2026 या कालावधीमध्ये खंडापूरमध्ये जो पारायण सोहळा झाला होता, त्या पारायण सोहळ्याचे मुख्य आयोजक किशोर धोंडीराम शिवणीकर व त्यांचे इतर साथीदार यांनी सोहळ्यामध्ये जी देणगीची रक्कम जमा झालेली त्या रकमेचा अपहार केल्याबाबतची तक्रार अर्जदार श्याम भारत बरुरे आणि त्यांचे इतर 12 सहकारी यांनी त्या अर्जदारावरती सह्या करून तो अर्ज दिलेला होता. एस पी साहेबांच्या मार्फतीने तो अर्ज पोलीस स्टेशनला प्राप्त झाला होता. त्याच्यामध्ये केलेल्या चौकशीअंती अर्जातील गैरअर्जदार किशोर धोंडीराम शिवणीकर उर्फ किशोर धोंडीराम जाधव आणि त्यांचे सहकारी श्री सोनवणे अहिल्यानगर, त्याचबरोबर इतर नातेवाईक आणि इतर सहकारी यांच्या विरुद्ध अर्जाच्या चौकशीअंती एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे. सीआर नंबर 312/2026, कलम 318(4), कलम 316(2), 351(4), 3(5) BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सध्या सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. शहरात खंडापूर शिवारामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या पादुकाचं दर्शन सोहळा मोठ्या प्रमाणावर झाला होता. त्या कार्यक्रमामध्ये शिवणीकर महाराजांनी कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचं आपण बोललो होतो. आज लातूर ग्रामीण मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, काय सांगा? आज लातूर MIDC पोलीस स्टेशन मध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे. जवळपास 25 दिवस आम्ही त्यांना पोलिसांनी जे आम्हाला जबाबामधून साक्षी पुरावे मागितले त्यांच्या जवळपास 20 लोकांचे आम्ही आतापर्यंत जबाब दिलेले आहेत. 25 व्हिडिओ दिलेले आहेत, 100-200 पावत्या दिलेल्या आहेत ओरिजिनल आणि 10-15 फोटो दिलेले आहेत. त्यांनी जे जबाब मागितले ज्या लोकांचे जे सेवेकरी होते, तर मी असं म्हणेन की आज जो FIR किंवा जो गुन्हा नोंद झालेला आहे त्याच्यातून लातूरकरांना आणि मराठवाड्यातील वारकऱ्यांना ज्या लोकांनी या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्या 7 संतांच्या पादुका या ठिकाणी आल्या होत्या, त्या श्रद्धेपोटी या ठिकाणी फुल नाही फुलाची पाकळी म्हणजे घोषणाच होती की प्रत्येक घरातून लातूर जिल्ह्यातल्या 500 रुपये व 5 भाकरी अशी घोषणा होती. तर त्या प्रत्येक लातूरकरांना आणि मराठवाड्यातल्या सगळ्या वारकऱ्यांना आज मी असं म्हणेन की 50% यश आलेलं आहे. आज गुन्हा नोंद झालेला आहे, FIR दाखल झालेला आहे. लवकरात लवकर शिवणीकरांना ते पोलीस प्रशासन पकडून आणेल व लातूरकरांना न्याय भेटेल आणि उरलेले सर्व पैसे देहू संस्थानला जो तुकाराम महाराजाचं जे मंदिर चालू आहे भंडारा डोंगरावर
त्या ठिकाणी लातूरकरांच्या वतीनं देण्यात येतील. लातूर पोलिसांकडून कशा पद्धतीची अपेक्षा आहे या प्रकरणामध्ये लवकरात लवकर? लातूर पोलिसांकडून आम्हाला अपेक्षा आहे की या चौकशीमध्ये केवळ एकटे शिवणेकरच नाही तर छोटे मोठे जे दुसरे अजून कोणी अपहार केलेले असतील, रक्कम मोठी आहे का छोटी हे महत्वाचं नाही, पण वारकरी संप्रदाय एकमेव असं क्षेत्र आहे की ज्या ठिकाणी भ्रष्टाचार किंवा अपहार न होण्याचं क्षेत्र आहे आणि समाजाला वळण दिशा देण्याचा संस्कार घडवण्याचं क्षेत्र आहे. तर किमान या क्षेत्रामध्ये तरी अशा प्रकारच्या घटना होणं हे थांबणं गरजेचं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा एक आदर्श असेल की एखाद्या वारकऱ्यानं जर सोंग पांघरून वारकऱ्यांमध्ये घुसून जर हा अपहार करण्याचा प्रयत्न केला तर भविष्यामध्ये दुसरे सुद्धा वारकरी सेवेकरी त्यांना हे मोकळं सोडणार नाहीत आणि पोलीस प्रशासन सुद्धा यावर गुन्हा नोंद करू शकतं आणि सर्वसामान्य वारकऱ्यांना, सेवेकऱ्यांना आणि अन्नदात्यांना, देणगीदारांना न्याय देऊ शकतं. ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे लातूरमध्ये असेल. Thanks for watching Ekmat Digital.